गणपती बनवण्याचा विचारच केला नव्हता कधी, माहितीये काय? जीजेस क्लब वरून मग खातू साहेबांचा कारखाना, म्हणजे गणपतीच्या सीझनमध्ये मध्ये खातू साहेबांचा कारखाना, गणेश गल्ली पण बघितलाय मी लहान असताना. तर जास्त एवढं विशारदाबद्दल पण एवढं माहित नव्हतं. म्हणजे पुराण तू किती वाचतोस आणि किती लोकांनी सुद्धा त्याबद्दल अभ्यास करावा. ते राजन जाडचा कारखाना, हे म्हणजे मला माझ्या वडिलांनी मला लहान असतानाच दाखवलं होतं. जसं आकाश आणि आम्ही म्हणजे असं ड्रॉइंग स्केचिंग वगैरे करायला जायचो, मग तिथून मग डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. मित्रांनो, माझ्यासोबतच आहे आज सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रफुल्ल कदम. तर दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं आपल्या धन्यवाद. 360 कट्ट्यावर. सगळ्यात आधी की खूप धन्यवाद की इतका मोलाचा वेळ देतोस तुझ्या कामाच्या गडबडीतून इथे गप्पा मारण्यासाठी. तर जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करतो की जे तू मातीकाम करतोयस, एकंदरीत याची तुला आवड कधीपासून निर्माण झाली होती आणि कोणत्या वर्षीपासून तू मातीकाम करायला सुरुवात केलीस? अं, लहान असताना म्हणजे आईनेच गणपती दाखवला आम्हाला. म्हणजे ते तिला दिसलं होतं की मी याच फील्डमध्ये काम करेन, ड्रॉइंगमध्ये वगैरे. हा. तर ती मला म्हणजे आमच्या एरियामध्ये एक कारखाना होता, साने म्हणून. तर त्या कारखान्यात मला मम्मी घेऊन जायची. हा. आणि मग तिथून मग आवड निर्माण झाली. मग ते झाडातून माती काढ, गणपती बनव, अशी सुरुवात झाली. मग ते मग वडील मग मला जेजेस क्लब आर्टला घेऊन जायचे लहान असताना. म्हणजे हा. मला कळत नव्हतं. आणि मग ती सुरुवात झाली. मग ते कंटिन्यू मी 9वी-10वी पर्यंत म्हणजे वडील मला घेऊन जायचे जेजेस क्लब आर्टला. मग जेजेस क्लब आर्ट वरून मग खातू साहेबांचा कारखाना, म्हणजे गणपतीच्या सीझनमध्ये मध्ये खातू साहेबांचा कारखाना, गणेश गल्ली पण बघितलाय मी लहान असताना. म्हणजे त्याचं ब्लॉकिंग बघितलंय. ते जे आर्मेचर उभं असतं, उभं असतं. ते राजन जाडचा कारखाना. हे म्हणजे मला माझ्या वडिलांनी मला लहान असतानाच दाखवलं होतं. क्या बात आहे. हा. लहानपणापासून हा. त्या मेकिंग याच्यामध्ये कसं हा, सुरुवात सुरुवात कशी असते ते. म्हणजे मम्मी म्हणजे घेऊन जायची मला मम्मी पण, की म्हणजे जो कारखाना होता तिथे मातीकाम चालायचं त्या कारखान्यात. मग मम्मी म्हणजे भाजी मार्केट होतं ते, तर तिथे मम्मी भाजी घ्यायची आणि मला त्या कारखान्याच्या बाहेर उभं करायची. हा, म्हणजे असं वाटायचं की म्हणजे शाळेतून कधी घरी येतोय आणि मम्मी मला कधी त्या कारखान्याच्या बाहेर उभं करते नेऊन, क्या बात आहे, क्या असं तो फील होता. आणि मग ते हळूहळू मग जसं जसं समजत गेलं, जसं जसं जे मध्ये वगैरे ऍडमिशन झालं, तसं तसं म्हणजे गणपतीपेक्षा मला स्कल्पचरमध्ये जास्त इंटरेस्ट वाटला. काम करावं असं वाटलं स्कल्पचरमध्ये. गणपतीचं विसरूनच गेलो होतो मी. आणि मग त्याच्यानंतर मग असंच विशालदादा जास्त फेमस झाले होते 2016ला वगैरे. हा. तर जास्त एवढं विशालदाबद्दल पण एवढं माहित नव्हतं. म्हणजे कसा दिसतो वगैरे तेवढं माहिती होतं विशालदा. आणि मग त्याच्यानंतर माझे सर होते वंजारी सर म्हणून. म्हणजे माझ्या वंजारी सर म्हणून ते HOD होते डिपार्टमेंटचे. अच्छा. त्यांनी जर मला एक्झिबिशन बघायला पाठवलं नसतं तर मला आता विशालदादा भेटला नसता. म्हणजे माझ्या सरांमुळे मला विशालदादा मिळाला. ओके. मग एकंदरीत ह्या गुरुवर्य विशालदादा हा, यांच्याकडे काम करण्याचं कसं काय विशालदादा पण कसा भेटला मला, की म्हणजे मला गणपती काय असतो ना, गणपती कसा बनवतात काहीच मला माहित नव्हतं. ते लहान असतानाची गोष्ट वेगळी होती ती. म्हणजे मी वडील वगैरे दाखवायचे आणि मम्मी वगैरे घेऊन जायची मला. जसं एक्झिबिशन बघायला गेल्यानंतर तिथे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पहिली भेट विशालदादाची आणि माझी. क्या बात आहे. हा, दादा तिथे एक्झिबिशन बघत होता. हा. तर तिथे मी त्यांना जाऊन म्हटलं, तुम्ही विशाल शिंदे आहे काय, असं त्यावेळी. म्हणजे ही गोष्ट कधी 2016ची गोष्ट आहे. हा. मग त्याच्यानंतर मग दादाला एक स्केचबुक दाखवली माझी. स्केचबुक दाखवल्यानंतर मग करेक्शन वगैरे दिले की असं केलं पाहिजे. मग दादाने सांगितलं मला. आणि मग असंच पोर्ट्रेट वगैरे केलं होतं कॉलेजमध्ये. तर तो जस्ट आला होता आणि ते ब्लॉकिंग बघून तो म्हणजे म्हटला होता की माझ्याकडे 2 पोर्ट्रेटची काम आहेत, तू ब्लॉकिंग करशील काय? फक्त पोर्ट्रेट, गणपतीचा संबंधच नाही काय. अच्छा. मग दादाकडे पोर्ट्रेट केलं काम. जसं आकाश आणि आम्ही म्हणजे असं ड्रॉइंग स्केचिंग वगैरे करायला जायचो. मग तिथून मग डायरेक्ट दादाकडे असा डेलीचा प्रवास चालू झाला होता माझा. कॉलेज सुटलं की दादाकडे. अच्छा. आणि मग दादाचे वडील आहेत सूर्यकांत शिंदे. त्यांनी म्हणजे मला म्हणजे म्हटले की तू आता रोज येतोयस इथे, चल बस आता, चल फिनिशिंग कर, दागिने घाल, मी तुला शिकवतो. कोणताही मूर्तिकार हात पकडून कधी शिकवणार नाही कोणाला, पण त्यांनी हात पकडून शिकवला मला. क्या बात आहे.
माझं म्हणजे खूप नशीबवान समजतोय मी की नाना आणि दादासारखी म्हणजे गुरु मिळाले मला तर. क्या बात आहे. हा. एकंदरीत त्या गोष्टीला आता 10 वर्ष पूर्ण झाली. हा 10 10 वर्ष. वर्षाचा हा प्रवास झाला. हा हा तर नक्कीच. मग एकंदरीत असं होतं की जसं तू आता म्हटलास की ह्यामध्ये पण तू आधी विशाल दादांकडे होतास आणि नंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स कडे वळलास असं नाही काय? नाही, नक्की काय? आधी कॉलेजमध्येच होतो मी. हा. दादा म्हणजे एवढं माहित नव्हतं. कॉलेजमध्ये असतानाच सांगतोय मी. अच्छा अच्छा. कॉलेजमध्ये असताना 2016ला दादा म्हणजे जतीन दास म्हणून आर्टिस्ट आहे, त्यांचा शो लागला होता. त्यावेळी माझे जे एचओडी होते सर, वंजारी सर म्हणून, त्यांनी मला जबरदस्ती पाठवलं, तू एक्झिबिशन बघून ये तिथे. स्केचिंगचं होतं आणि तिथे दादा एक्झिबिशन बघत होता. ओके ओके ओके. आणि त्यानंतर आणि दादा त्यावेळी ते नावारूपाला आला होता त्यावेळी. बरोबर. तर मग इतकी आता तुझी त्यावेळी ती धावपळ वगैरे होती सगळी. एकंदरीत तुझ्या धावपळीमध्ये तुझा संबंध दादांबरोबर खरं तर जुळून आला. हो. त्यामध्ये तू भेटलास वगैरे. पण त्यानंतर दादाकडे जाऊन शिकायचं, त्यांच्याबरोबर काम करायचं. पण आणि एक टाइम असा आल्यानंतर की जेव्हा तू स्वतः मूर्ती बनवलीस आणि जी जेव्हा ती पहिल्यांदा दादाने पाहिली, हा हा. त्यावेळेवर तुला दादाने काय प्रतिक्रिया? पहिली मूर्ती जी केली होती ना, ती मी घरी केली होती. अच्छा. हा. मग दादाकडून माती घेऊन असं घरी येऊन आणि मग ती केली होती मूर्ती. मग ती मी स्टुडिओत घेऊन आलो होतो. तिथून भांडूपवरून तिकडे घेऊन गेलो होतो. तिकडे. हा. मातीची मूर्ती ट्रेन मधून. क्या बात. तर पहिल्यांदाच मी शेडिंग केली. म्हणजे गन काय असते, गन कशी असते, ती शेडिंग कशी करतात, ते दादाकडे शिकलोय मी. हा हा हा. म्हणजे ज्यावेळी दादा घरी जायचा ना, त्यावेळी ती गन तिथे ठेवायचं, तर ती गन चालू करून प्रॅक्टिस करायचं ती. क्या बात आहे. तर ते तसं झालेलं आहे ते. तर पण स्केचिंग किती याच्यामध्ये महत्वाचं? स्केचिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी प्रत्येक क्षणाला स्केचिंग करतो. म्हणजे स्केचिंग बेस आहे, मूळ आहे ते. म्हणजे एक तुमचं लिनियर लाईन ती क्रिएट होते माइंडमध्ये आणि ते मग इझिली अप्लाय होते मातीमध्ये. पण आत्ताचा जो जेनझी वर्ग आहे, जसं मी म्हणतो, एका बाजूला चांगल्या गोष्टी तर करतातच आहेत, पण एक बाजू अशी आहे की त्यांच्या हातातून सध्या फोन सुटत नाहीये. ते AI वर खूप डिपेंड आहेत. एआयच्या काही गोष्टी चांगल्या आहेत, काही नाही. मी तुला सांगतो, पण त्यांच्या हातात पेन्सिल नसून तो सध्या पेन आलेला आहे, तो आर्टिफिशियलच्या ह्याच्यामध्ये चालेल. त्यांना काय सांगशील? ज्यावेळी जे जतीन दास म्हणून आर्टिस्ट आहेत, ते दिवसाला 300 स्केच करायचे. दिवसाला 300? दिवसाला 300 स्केच. तर माझे जे सर होते वंजारी सर, त्यांनी मला त्याच गोष्टीसाठी तिथे पाठवलं होतं की तू स्केचिंग बघून ये जाऊ. आणि दादा पण तिथे तेच बघत होता. आणि मी त्यावेळी माझ्याकडे फोन पण नव्हता एवढा. म्हणजे दादाची काम वगैरे म्हणजे प्रेम कदम आहे ना, प्रेम कदम वगैरे सांगायचं आम्हाला की दादा असा दिसतो, दादा कसा दिसतो ते सुद्धा मला माहित नव्हतं. म्हणजे तिथे मी डायरेक्ट त्यांना म्हटलं, तुम्ही विशाल शिंदे आहे काय, असं जाऊन. आणि दादाचं जे स्केचिंग आहे ना, दादा जे व्हिज्युअल करतो ना, त्याचं जे थिंकिंग वगैरे आहे ते म्हणजे तो जो फील असतो ना, त्या फीलला घेऊन चालतो तो. म्हणजे त्याचा जो स्केचिंगचा जो फील आहे तोच तो मातीमध्ये दिसतो. हा. त्याचं जे स्ट्रोक्स आहेत ते जेवढं पण रेंडरिंग वगैरे आहे ते मातीमध्ये दिसतं त्याचं. आणि मग तेच डोक्यामध्ये बसलं होतं माझ्या पण. हा, स्केचिंग. म्हणून तर मी त्या एक्झिबिशन मध्येच त्याला ती स्केचबुक दाखवली मी माझी. आणि मग दादाकडे गेल्यानंतर त्याची लाईन, त्याची स्केचिंग करायची पद्धत ती डोक्यामध्ये ठेवून वगैरे करतोय अजून पुढे पुढे. म्हणजे अजून सुद्धा दादाने पण कधी स्केच केलं तर दादा स्वतःहून पाठवतो मला. मी स्वतःहून काही स्केच केलं तर मी पाठवतो, दादाला पाठवतो. मी म्हणजे अजून सुद्धा मी कुठलीही मूर्ती केली ना, ह्या प्रत्येक मूर्त्यांचे दादाला मी फोटो पाठवलेले आहेत. हा. आणि दादाने जर त्या मूर्तीला काही म्हणजे असं कमेंट नाही केली ना, तर ती मूर्ती मी सोशल मीडियावरती पण टाकत नाही. अच्छा. हा. म्हणजे त्याचं समोरून अप्रुव्हल आलं ना तरच मी करतो. अजून सुद्धा. आजही गुरु अजूनही. पण ह्या सगळ्यामध्ये की आता विशालदादाकडे बरेच जण स्टुडंट्स आहेत, त्या प्रत्येकाचा फॉर्म दादांच्या जवळपास आहे. तुझाही दादाच्या जवळपास फॉर्म आहे, पण तुझं त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आहे, तू काहीतरी एक वेगळं त्यामध्ये देतोयस. तर हे कसं काय? हे म्हणजे कसं झालं माहित आहे की दादाकडे शिकत असताना आहे ना, म्हणजे ते रेफरन्स हा प्रकार आहे ना, माझे सर वंजारी सर जे आहेत ना, त्यांनी मला एकच गोष्ट म्हटले होते की रेफरन्स हा तुझं डोकं जिथे कमी पडतं ना, तिथे रेफरन्स यूज केला ना
हम्म, हम्म. तर ते तेवढा पुरतं आहे. तेवढं पुरतं. बाकी तुझं व्हिज्युअल जे स्केचिंग असतं, हा. स्केचिंग केलं पाहिजे ते हम्म. त्याच्यासाठी केलं पाहिजे. अच्छा. जर तुझं माइंड कुठे थांबतंय तर तिथे रेफरन्स घ्यायचा, पण तो रेफरन्स किती प्रमाणावरती घ्यायचा ते तुझ्यावरती आहे. बरोबर बरोबर. असं ते सरांनी मला आधीच सांगितलं होतं. म्हणून मला जरी कोणी म्हटलं ना की अशी मूर्ती करायची, मी त्यांना आधीच सांगतो की मी अशी मूर्ती करणार नाही. माझ्याकडून जसं येईल, पोज वगैरे या सगळ्या गोष्टी असतील, पण जे माझ्याकडून येईल आतून ते फायनल असेल तरच मी मूर्ती करतो. मग आणि हे वेगळे पण त्याच गोष्टीमुळे येतं ते, अच्छा. कारण की तुमचं डोकं आणि तिथेच म्हणजे तुम्ही थांबून जाता ना त्या रेफरन्स Reference वगैरे. रेफरन्स यूज करावा, पण तो तुम्हाला कळलं पाहिजे की कुठे कुठे थांबला थांबला पाहिजे. पाहिजे तो रेफरन्स. हा. स्वतःची काहीतरी क्रिएटिव्हिटी त्यामध्ये आणि आली पाहिजे. म्हणजे जसं आपलं अथर्वशीर्षामध्ये वर्णन आहे गणपतीचं, म्हणजे ते फॉलो करतो जास्त मी. बरोबर. म्हणजे त्याच्यामधले जे वर्णन आहे गणपतीचं, हा. भले ते वर्णन एक म्हणजे सिमिलर म्हणजे कॉमन असेल असं, पण त्याच्यामध्येच कितीतरी रूप दडलेले आहेत गणपतीचे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता जसं तू ते पुराणाचं जसं वर्णन केलेलं आहेस, तर पुराण तू किती वाचतोस आणि किती लोकांनी सुद्धा त्याबद्दल अभ्यास करावा? मी तर सगळ्यांना म्हणेन की अथर्वशीर्षच वाचा. अच्छा. हा, अथर्वशीर्षामध्ये जे गणपतीचं वर्णन आहे ना, म्हणजे गणपतीला ब्रह्मा विष्णू महेश म्हटलेलं आहे, हम्म. तर ते त्याच्यामध्येच खूप काही दडलेलं आहे. अच्छा. त्याच्यामध्येच खूप काही व्हेरिएशन आहेत. म्हणजे ते त्या जो मंत्र आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे गणपतीची वेगवेगळी रूपं मी स्वतः व्हिज्युअल करतो. ओके. हा, म्हणजे कधी म्हणजे ते होऊन जातं. अच्छा अच्छा. आता जस्ट मी गणपती बनवताना काय फील करतो की जस्ट मी क्ले एन्जॉय करतोय आणि रूप त्याचं घडवतंय, म्हणजे ते घडतंय, फक्त शरीर माझा निमित्त आहे. ओके. हा, म्हणजे मी स्वतः असा फील करतो. आता मला सुद्धा कळत नाही की एक एनर्जी सोर्स असते ना, ती कनेक्ट करते कुठेतरी. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तुला असं कधी वाटलं नाही का मनातून की तू सुद्धा मोठ्या मूर्त्या कराव्या? वाटतं ना, करणार मी मोठी मूर्ती. कधी पाहायला मिळेल? मिळेल, पण करणार आहे मी. शाडू आणि मातीची ती किंवा शाडू POP? मातीमध्ये नाही, डायरेक्ट पीओपी मध्ये करणार आहे मी. अच्छा. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. एकंदरीत असं कधी काय ठरवलंयस का कुठल्या मंडळासाठी करायचंय किंवा असं काय? म्हणजे करणार आहे. असं मंडळासाठी वगैरे असं सांगू शकत नाही, पण मी करणार आहे. क्या बात आहे, क्या बात हा. आहे. लवकरच खुलासा करणार आहे बाई. ह्या सगळ्यामध्ये एखादा पहिला कस्टमर आठवतो का? कारण की हो. पहिला काय म्हणतात, आपण ज्यावेळी आता मातीकाम वगैरे सुरू करतो, एखादी गणपती मूर्ती आपण बनवतो पूर्ण, हा. पण त्यासाठी जो पहिला एक कस्टमर येतो तो माझ्यामध्ये कुठेतरी लक्षात राहतो. तुझं असं कोण स्मरणात आहे? कोण आहे तो पहिला कस्टमर? तो आठवतोय का? तो अनुभव कसा होता? आहे ना, म्हणजे पहिला कस्टमर नाही म्हणता येणार. हा. म्हणजे मित्रच असं समज. अच्छा. हा, की म्हणजे तो पार्ट देऊन गेला, सगळं तुला काय बनवायचं ते बनव, कसं पण बनव, 2 हाताचं बनव, म्हणजे बसलेला बनव, असं त्याचं काहीच नव्हतं. आणि त्याचं पण पहिलंच वर्ष होतं. अच्छा. हा, म्हणजे आता क्या बात. किती 8 वर्ष झाले. तो 8 वर्ष म्हणजे त्याची मूर्ती मी कोणत्याही रूपामध्ये करतो. तो फक्त येऊन गणपती घेऊन जातो बस. क्या बात आहे, क्या हा, बात आहे. म्हणजे आता मोस्टली आहेत ना, जेवढे पण मूर्त्या बनवल्यात ना मी, हे माझ्याप्रमाणेच केलेल्या आहेत. ओके. आणि काय काय मूर्त्या म्हणजे जसं सांगतात मग तसं स्केच करून मग त्याच्यावरती थोडेफार चेंजेस करून वगैरे मग ते होऊन जातात त्या गोष्टी. हम्म. तू देव घडवतोयस. देव घडवताना तुझ्या मनामध्ये काय भावना असते? मी म्हणजे न्यूट्रल असतो एकदम. माझ्या मनात काहीच नसतं. अच्छा. जस्ट तुला बोललो ना की मी ते एन्जॉय करतो क्ले, हा. आणि क्ले एन्जॉय करत करत ते रूप घडून जातं. आणि मग गणपती ज्यावेळी बनवून होतो, मग असं वाटतं दुसरा गणपती मी कधी घेतोय करायला. ते सतत चालू असतं की आता परत कधी घेतोय तो झाला, आता परत कधी घेतोय. ती असा बेस दिसला ना की आता हे दुसरा गणपती करतो आता पटकन. अच्छा. हा, ते चालू राहतं ते तसं. हाताला ती अशी कंटिन्युटी, चावल हा ते पाहिजे. पाहिजेच कंटिन्यू. आर्टिस्ट साठी आहे ना, म्हणजे तो कंटिन्युटी पाहिजे. म्हणजे सातत्य पाहिजे कंटिन्यू. मग ते तो मातीमध्ये दिसून येतं ती गोष्ट. हा, म्हणजे मला आता सुद्धा आहे ना, म्हणजे मी स्वतःला अशी सवय लावली आहे ना, म्हणजे मी बाहेर कुठेही जाऊ पण थोडं तरी केल्याशिवाय मन भरत नाही. मन भरत जर स्केचिंग असो नाही तर मातीकाम असो. नाही. हा.
त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये एकंदरीत तुझ्या ह्या प्रवासामध्ये तुला असं स्वतःला कधी वाटलं की तू परिपूर्ण आहेस हा नाही. स्वतःचा कारखाना सुरू करण्यासाठी? तो अ, पॉइंट कधी होता? तो पॉइंट म्हणजे एक म्हणजे मी सुरू करणार नव्हतोय हा. असं. मग 2019ला फॅमिली प्रॉब्लेममुळे म्हणजे मी चालू केलं हे. ओके. हा, म्हणजे ते कसं होतं की ते करणं गरजेचं होतं मला, म्हणून चालू केलं. म्हणजे आता ते हाय व्यवस्थित. क्या बात आहे, क्या बात आहे. आता अशा ह्याच्यामध्ये खरं तर पॅशनेट आर्टिस्ट मी असं म्हणेन की खूप कमी राहिलेत आणि एकंदरीत असं म्हणतं की साचे वगैरे हा प्रकार आहे, ह्यामुळे जास्त खरं तर काय म्हणतील जे नवीन आता जे तरुण पिढी उतरते त्याच्यामध्ये हा, ते सध्या खरं तर ह्याच्यावर डिपेंड कुठेतरी मला दिसतात. पण मातीकाम करणारा खरा खरा कलाकार आहे. तर तू त्या पिढीला काय सांगशील की कसं तुम्ही तयार व्हायला पाहिजे? काय कशा पद्धतीने यामध्ये आलं पाहिजे? पेशन्स ठेवले पाहिजेत. हं. म्हणजे जे असतं ना की आता मी एवढ्या मूर्त्या केल्या तर मला एवढे मिळणार, हां. ते मुळात पाहिजेच नाही. हां. कारण की दादाला मी असं सुद्धा बघितलंय की ज्यावेळी लोक मानधन देतात त्यावेळी दादाने ते मोजलेले सुद्धा नाहीयेत, ते डायरेक्ट ठेवलेले आहेत. अच्छा. म्हणजे म्हणजे मी ही गोष्ट डोळ्याने बघितलेली आहे. तर तेच मी पण सुद्धा, कारण की समोरच्याला माहिती की किती दिले पाहिजेत आणि किती बाकी आहेत, किती बाकी आहेत. कारण की तो देव आहे. आणि मी हे दादाला बघितलेलं आहे की त्याने कधी पैसे मोजलेले नाहीयेत गणपतीचे. म्हणजे जरी समोरच्याने दिलेत ना की म्हणजे एक असतं ना की अरे आपले एवढे बाकी आहेत तेवढे, त्याने कधी कोणाला विचारलं पण नाही. हम्म. अजून म्हणजे अजून पण करत असेल तो. पण मी ज्यावेळी बघितलं ना, ही माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून विशालदादा ग्रेट. विशाल दादा ग्रेट, ग्रेट ग्रेट. ग्रेट ग्रेट, खूप ग्रेट आहे. म्हणजे मी खूप नशिबान समजतो स्वतःला. हे मी वाक्य खरं तर चेतनच्या तोंडातून ऐकलं खूप नशीबवान की- म्हणजे आम्ही सगळे, चेतन, किरण, हे सगळे, म्हणजे आम्ही खूप सगळे नशीबवान आहे. की विशालदादा असं विशाल दादा, नाना, म्हणजे ह्यांच्यासारखे, म्हणजे हे दोघं आहेत ना, म्हणजे असे देवाने पाठवलेले आहेत आमच्यासाठी, खरंच. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामध्ये तुझी एक मूर्ती होती ती सध्या तू गेल्या वर्षी बनवलेली ती बॅलन्सिंग होती तो हा, हा. गणपतीचा. त्याचा मला किस्सा जरा ऐकायचा होता की तो कसा काय, तो गणपती कसा काय घडवलायस? अं, तर तो दोनच हात होते. हा, दोनच दोनच होते. हात होते. तो त्याचं गणपती मला जरा म्हणजे इतिहास त्या आहे. गणपतीचं मी स्केचच केलं नव्हतं. त्या गणपतीचं फक्त आर्मेचरचं स्केच केलं होतं. हम्म. बाकी कॉन्सेप्ट वगैरे सगळं डिसाईड होतं की असं करायचं आहे. अच्छा. फक्त त्याचं आर्मेचरचं स्केच केलं होतं आणि डायरेक्ट घडवली मी त्या मूर्ती ती. ओके. हा, आता साधारण तुझ्याकडे किती मूर्ती आहेत? आता 70 मूर्त्या त्या वर्षी. 70 हा. मूर्ती. प्रत्येक अशा सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की मिक्स आहे. सगळं मिक्स? क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त. एकंदरीत आता हा कारखाना आणि तू स्वतःला 5 वर्षानंतर कुठे पाहतोस? अं, एवढा विचार नाही केलाय मी अजून तरी. हळूहळू ते होत राहतं. मी फक्त उद्याचा विचार नाही करत. मी प्रेझेंटला काय आहे हा. त्याच्यावरतीच डिपेंड राहतो की मला आज हा गणपती बनवायचा आहे. अच्छा. उद्या कुठला गणपती घेईन ते सुद्धा मला माहित नाही बनवायला. म्हणजे उद्याचं उद्या, आजचं आज. आज मला हा करायचं तर मी याच्याकडेच लक्ष देणार. पुढे काय करेन, पुढच्या वर्षात काय करेन, डिसाईडच नाही करत काय. क्या बात आहे, क्या बात आहे. ते पाहिजेच नाही. जे प्रेझेंट मध्ये जगायचं आहे ना, प्रेझेंट मध्ये काम करायचं आहे ना, हा. प्रेझेंट मध्ये माती हँडल करायची आहे ना, प्रेझेंट मध्ये टुलिंग करायचं आहे ना, तेच ठेवायचं. क्या उद्या कशा प्रकारे टुलिंग करेन, काय असेल ते सांगू शकत नाही. जे असेल ते असेल, क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. देवाची कृपा ती. वा वा. येस, एकंदरीत मला खूप छान वाटलं तुझ्यावर गप्पा मारून. तू सध्या काम करतोयस, तू सुद्धा पुन्हा तुझ्या कामाला लाग. तर येस मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण एकदा भेटूया आपण एका नवीन मूर्तिकारासह.